सर्वांना नमस्कार. आज मी तुम्हाला पातंजल योगदर्शनामध्ये प्राणायामाबद्दल काय सांगितलंय याची अगदी थोडक्यात ओळख करून देते. प्राणायाम हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये दोन शब्द आपल्याला दिसतात, प्राण आणि आयाम. प्राण याचा अर्थ एनर्जी किंवा ऊर्जा आणि आयाम याचा अर्थ डायमेन्शन किंवा प्राणाचं व्यवस्थापन. आता हा जो प्राण आहे तो आपलं शरीर, मन, बुद्धी, आपली जाणीव या सगळ्यांना ऊर्जा देण्याचं काम हा प्राण करतो. या प्राणाबद्दल एक खूप रंजक गोष्ट उपनिषदामध्ये, प्रश्न उपनिषदामध्ये सांगितली आहे. त्या गोष्टीत असा प्रसंग सांगितलाय की एक दिवस काही कारणाने जी ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियांमध्ये एक चढाओढ रंगते आणि त्या चढाओढीमध्ये, स्पर्धेमध्ये प्रत्येक ज्ञानेंद्रिय म्हणत असतं की मी श्रेष्ठ. डोळे म्हणतात मी श्रेष्ठ, नाक, कान, जीभ, त्वचा सगळेजण म्हणत असतात मी श्रेष्ठ. अशा वेळी एक एक करून प्रत्येक जण आपापलं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी पुढे येतो आणि काही काळ जर का मी नाहीसा झालो तर बघा माझ्या वाचून कसं अडतं हे दाखवण्यासाठी प्रत्येक जण पुढे येऊन त्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करू पाहतं. हे सगळं ज्या वेळेला होत असतं, होऊन संपतं, निर्णय तो होत नाही की कोण श्रेष्ठ. कारण तसं बघितलं तर प्रत्येक ज्ञानेंद्रियाच्या अनुपस्थितीमध्ये काम व्यवस्थित सुरू असतं. सगळ्या यंत्रणा, मन, शरीराच्या यंत्रणा व्यवस्थित काम करत असतात. काही फॅकल्टीज नसतात पण तरी सुद्धा काम चालू असतं. ही सगळी चर्चा घडत असताना हा जो प्राण आहे तो एका कोपऱ्यामध्ये उभा राहून हे सगळं ऐकत असतो आणि तो असे आपण कल्पना करूयात की मनातल्या मनात विचार करतो, काय चाललंय हे, केवढी चर्चा चाललीये, मीच थोडासा ब्रेक घेतो आणि जरा बाहेर जाऊन येतो. असं म्हणून प्राण थोडासा बाहेर जायला लागतो आणि त्या क्षणी ही सगळी ज्ञानेंद्रिय, सगळी कर्मेंद्रिय, शरीर, मन, बुद्धी हे सगळं हळूहळू हळूहळू कमकुवत व्हायला लागतं आणि मग सगळेजण मिळून या प्राणाला मानायला लागतात आणि म्हणतात की नाही, तू बाहेर जाऊ नकोस काही झालं तरी. त्यामुळे हा जो प्राण आहे तो म्हणजे आपण हेडक्वार्टर्स म्हणूया. आपल्या शरीर मनाच्या संपूर्ण यंत्रणेचं जर काही हेडक्वार्टर असेल तर ते म्हणजे हा प्राण, ऊर्जा. प्राण आपल्या संपूर्ण शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया पार पाडण्यासाठी असतो आणि ह्याची वेगवेगळी नावं आहेत. त्यांना पंचवायू असं म्हणतात. प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. त्याचबरोबर उपप्राणही आहेत. हे पंचवायू जसे आहेत तसे 5 उपप्राणही आहेत. नाग, कुर्म, क्रिकल, धनंजय, देवदत्त असे. या सगळ्यांबद्दल मी पुढच्या काही व्हिडिओज मध्ये सांगेनच. पण आज आपण एक अतिशय मूलभूत गोष्ट या प्राणाबद्दलची आणि प्राणायामाबद्दलची अशी जाणून घेऊयात की हा जो प्राण आहे तो आपल्यापर्यंत पोचण्याचे कोणकोणते स्रोत आहेत. कारण जेव्हा आपण प्राणायाम या क्रियेचा विचार करतो त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की हे म्हणजे श्वासाचे व्यायाम आहेत. पण खरं म्हणजे प्राण हा फक्त श्वासामार्फतच आपल्याकडे येत नाही. श्वास हे प्राण वाहून नेण्याचं एक वाहन आहे. पण त्याचबरोबर आपल्याला प्राण मिळतो
तो आपल्या अन्नामधून मिळतो, श्वासामधून तर मिळतोच. या खेरीज आपल्याला आपल्या विचारांमधूनही प्राण मिळतो. आपण किती प्राणिक व्हॅल्यू असलेले विचार आपल्या सिस्टीम मध्ये आणतो, कोणत्या विचारांना आत येण्याची आपण परवानगी देतो, ह्यावरही आपल्या सिस्टीम मधलं प्राणाचं जे काही स्थान आहे ते ठरतं. प्राण किती सुदृढ आहे हे ठरतं. त्यामुळे जेव्हा आपण प्राणाचं व्यवस्थापन याबद्दल बोलतो, त्यावेळेला फक्त श्वासाचे व्यायाम करून भागत नाही, तर जेव्हा आपण आपल्या विचारांचंही व्यवस्थापन करायला शिकतो आणि सर्वोत्तम प्राणिक व्हॅल्यू असलेले विचार आपण आपल्या सिस्टीम मध्ये येऊ देतो, आणतो, त्या दृष्टीने प्रयत्न करतो, तेव्हाही आपण प्राणायामच करत असतो. आणि म्हणूनच पातंजल योगदर्शनामध्ये प्राणायाम याबद्दल सांगताना ततः क्षीयते प्रकाशावरणम असं म्हटलंय. म्हणजे ज्या वेळेला आपण प्राणायामाचा अभ्यास करतो, त्यावेळेला प्रकाशावर, प्रकाश म्हणजे ज्ञान, या ज्ञानाच्या प्रकाशावर असलेलं जे आवरण आहे, कव्हर झालेलं आहे, म्हणजेच अज्ञान आहे, ते दूर होतं, क्षीण होतं. प्रकाशावरचं आवरण क्षीण होतं, याचाच अर्थ अज्ञानावरचं आवरण क्षीण होतं आणि ज्ञान मिळतं. का बरं पतंजली मुनींनी असं म्हटलं असेल? याचं कारण असं आहे की प्राणायाम हा फक्त श्वासामार्फत करायचा नसतो, किंबहुना आपल्याला ज्या ज्या माध्यमांमधून उत्तम प्रकारचा प्राण मिळू शकतो, म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा मिळू शकते, सकारात्मक ऊर्जा मिळू शकते, त्या सगळ्या स्रोतांचं व्यवस्थापन म्हणजे प्राणायाम. इथून पुढच्या काही व्हिडिओज मध्ये आपण सलग प्राणायामाबद्दल अजून माहिती करून घेऊया. धन्यवाद.